सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश खिडकीच्या कड्यांमधून खोलीत येताच संपूर्ण घर एका शांत आरामात बुडाले. अंगणातील तुळशीच्या रोपावर अजूनही दवाचे थेंब होते. दिवे चमकत होते आणि स्वयंपाकघरातून बनवलेल्या ताज्या चहाचा सुगंध हवेत दरवळत होता. भिंतीवरील घड्याळाच्या टिकटिक व्यतिरिक्त दुसरा कोणताही आवाज येत नव्हता. मदनलालजी त्यांच्या आवडत्या जुन्या खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचणारच होते तेव्हा अचानक त्यांच्या लक्षात आले की चष्मा तर घातलाच नाही. त्यांनी वर्तमानपत्र खाली ठेवले आणि आजूबाजूला पाहू लागले. त्यांचे डोळे खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत होते, पण त्यांची नजर त्या कपाटावर पडली जे अर्धे उघडे पडले होते. मग ते थोड्या उंच आवाजात म्हणाले, यमुना, मी तुला किती वेळा सांगितले आहे, कपाट असे उघडे ठेवत जाऊ नकोस. स्वयंपाकघरातून खडखडाटचा आवाज येत होता. काही क्षणातच या यमुनाजी बाहेर आल्या. त्यांच्या हातावर पिठाचे डाग होते. त्यांनी ते पदराने पुसले आणि म्हणाल्या, अरे, मी तर ते व्यवस्थित बंद केले होते. मला माहित नाही पुन्हा कसे उघडले ते. मदनलालजींच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य पसरले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि जणू काही जुन्या सवयीची छेड काढत म्हणाले, ते उघडत नाही, तू बंद करायला विसरतेस. आता तरी गोष्ट स्वीकार कर. यमुनाजींनी रागाने डोळे मिचकवले, पण रागातही त्या त्यांचा प्रेमळ आवाज सोडू शकली नाही आणि तिच्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली, हो बाबा, मीच विसरते. मीच सगळं काही करते. आता तरी आनंदी आहे ना. मदनलालजी उठले आणि त्यांच्याकडे आले आणि अगदी हळुवारपणे त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, अरे माझी यमुना, तू खरंच रागावली आहेस का? मी तर फक्त त्यात उंदीर जाऊ नये म्हणून बोलत होतो. जर सर्व महत्वाची कागदपत्रे चावून खाल्ली तर समस्या होईल. यमुनाजी काही बोलण्यापूर्वीच पुढील दारातून आत आला. त्याच्या हातात एक लहान पॅकेट होते आणि त्याच्या चेहऱ्यावर सकाळ सकाळचे ताजे हास्य होते. बाबा, हे बघा, मी तुमच्यासाठी एक नवीन चष्मा बनवून आणला आहे. काल तुमचा जो नंबर टेस्ट झाला होता ना, त्यानुसार बनवला गेला आहे. जरा घालून बघा. मदनलालजींनी हसत हसत त्यांचा जुना चष्मा काढला आणि नवीन चष्मा घालताच त्यांचे डोळे चमकले. अरे वा, आता मला सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. जणू काही वर्तमानपत्राची प्रत्येक ओळ बोलत आहे. धन्यवाद बाळा, खूप छान आहे. मागून गीतूही येताना दिसली. तिच्या हातात ट्रे होता ज्यात 2 कप गरम आल्याचा चहा, पराठे आणि एक लहान वाटी लोणी होते. चहाचा सुगंध सगळीकडे खोलीत विरघळला होता. मग गीतू हसत म्हणाली, आई, बाबा, या नाश्ता तयार आहे आणि चायही गरम आहे. पराठेही बटर लावलेले आहेत. थंड होण्यापूर्वी ते खाऊन घ्या. मदनलालजींचे डोळे मऊ झाले. त्यांनी गीतूच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, मुली, देव तुला आशीर्वाद देव. तू नेहमी आनंदी राहा. तू किती हुशारीने संपूर्ण घर सांभाळत आहे. तू काहीही न सांगता सर्व काही करते. गीतू थोडीशी लाजली आणि म्हणाली, बाबा, हे माझे भाग्य आहे की मला तुमच्यासारखे सासू सासरे मिळालेत आणि आता हे घर माझंही आहे. मदनलालजी चहाचा कप उचलत म्हणाले, हो का? नाही, आम्ही सून नाही तर एक मुलगी मिळवली आहे. देव प्रत्येक घरात तुझ्यासारखी हुशार आणि प्रेमळ सून दे. पण यमुनाची काहीच बोलल्या नाहीत. जणू काही ती गीतूवर एखाद्या गोष्टीवरून रागवली होती. आता खोलीत फक्त पराठ्यांचा सुगंधच नव्हे तर एका आल्हाददायक सकाळचा गोडवा आणि नात्यांचा उबदारपणाही भरून आला होता. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश आता अधिक सोनेरी दिसत होता. जणू तोही या प्रेमळ दृश्याकडे पाहून हसत होता. पण मित्रांनो, जे दिसते ते सत्यच असते असे नाही. कधी कधी सत्य पडद्यामागे लपलेले असते, जे केवळ वेळ आल्यावर बाहेर येते. आता रात्रीचे ठीक 10 वाजले होते. सगळीकडे एक खोल शांतता पसरली होती, पण वारा काही शांत नव्हता. खिडकीवर आदळताना तो खरखरीत आवाज करत होता. जणू त्याला काहीतरी येण्याची चाहूल लागली होती. दूरच्या रस्त्यावर कुत्र्यांचा सतत भुंकण्याचा आवाज येत होता. जणू काही त्याला काही अदृश्य धोक्याची जाणीव झाली होती. खोलीत मंद पिवळा प्रकाश होता. मदनलालजी आणि यमुनाजी बेडवर झोपले होते. मदनलालजी हळूहळू गाढ झोपेत जात होते, पण यमुनाजी अस्वस्थ होत्या. त्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला शांतपणे कूस बदलत होती. कधी उजवीकडे, कधी डावीकडे. प्रत्येक वळणावर बेडशीट सरकत होती आणि तिचं मन अधिकाधिक अस्वस्थ होत होते. तिचा श्वास थोडा वेगवान होत होता. चेहरा तणावपूर्ण होता. मदनलालजींनी वळून तिच्याकडे पाहिले आणि झोपाळू पण प्रेमळ आवाजात म्हणाले, काय झाले यमुना, तुला झोप येत नाहीये का? यमुनाजींनी त्यांच्याकडे हळूच पाहिले आणि थकलेल्या आवाजात म्हणाल्या, काय माहीत, पण आज माझं हृदय खूप घाबरलं आहे. जणू काहीतरी वाईट घडणार आहे.
माझा डावा डोळा वारंवार फडफडत आहे आणि हे मन आहे की शांतच बसेना. एवढी विचित्र अस्वस्थता याआधी कधी जाणवली नव्हती. मदनलालजींनी किंचित हसून तिचा हात आपल्या हातात घेतला. त्यांची बोटे हात हळूहळू यमुनाजींच्या तळ हातावर शांतीच्या रेषा रेखाटत होते. ते म्हणाले, अरे माझी वेडी बायको, तू प्रत्येक गोष्टीत भीती शोधत असते. जर पापणी फडफडली तर ते अशुभ, जर स्वप्न पडलं तर ते दुर्दैवी आहे. हे सर्व आजीच्या काळातील गोष्टी आहेत. आजच्या जगात भीतीपेक्षा वास्तव जास्त महत्वाचं आहे. आता या गोष्टी बाजूला ठेव आणि शांत झोप. मी तुमच्या सोबत आहे. यमुनाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही तिला काहीतरी बोलायचे होते पण बोलता येत नव्हते. मग काही वेळाने त्याने हळू आवाजात विचारले, तुम्ही झोपला आहात का? मदनलालची डोळे मिटून थकलेल्या आवाजात म्हणाले, यमुना, मला खूप झोप येत आहे. आता तूही झोप. यमुनाजींनी आपले शब्द थांबवले आणि पुन्हा मला वाटतं आपल्या घरी रात्री कोणीतरी येतं. बऱ्याचदा खिडकीबाहेर एक सावली दिसते. जणू बाहेरून कोणीतरी डोकावत आहे. पत्नीचे हे ऐकून मदनलालजींनी डोळे उघडले आणि काहीशा आश्चर्याने म्हणाले, तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच मूर्खपणाच्या गोष्टी बोलत आहात. यमुना, हा फक्त तुझा गैरसमज आहे. आपल्या घरी कोणी येत नाही. आता झोपा. आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. यमुनाजी गप्प झाल्या, पण त्यांचा चेहरा आता आणखी उदास झाला आणि तो अधिक गंभीर पण झाला होता. त्यांचे डोळे अजूनही बंद नव्हते. त्यांचे इकडे तिकडे वळणे चालूच होते आणि त्यांच्या मनातील भीती आणखी खोलवर गेली होती. खोलीत पुन्हा तीच शांतता परतली, पण यावेळी त्या शांततेत भीतीचा एक श्वासही विरघळला होता. कुठेतरी काहीतरी होत होते जे फक्त यमुनाजींनाच जाणवत होतं. रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. फक्त भिंतीवरील घड्याळाची टिकटिक आणि खिडकीतून येणाऱ्या हलक्या वाऱ्याचा आवाज येत होता. मग अचानक यमुनाजींची झोप एका विचित्र आवाजाने भंगली. तिला असे वाटले की जणू काही खिडकीबाहेर कोणाची तरी सावली दिसत होती. ती घाबरली. हळूहळू डोळे चोळत उठली आणि खिडकीकडे पाहू लागली. तिथे कोणीतरी उभे होते, पण अंधारामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने पाहिले. तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तिने शेजारी पडलेल्या तिच्या पतीला उठवण्यासाठी हात वर केला, पण नंतर काहीतरी विचार करून ती थांबली. नको, पहिलेच 2 दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि आज ते उशिरा झोपले आहेत. जर मी आता उठवले तर परत त्यांची नीट झोप होणार नाही. तिने हळूहळू त्यांचे पाय जमिनीवर ठेवले. आवाज येऊ नये म्हणून त्यांनी चप्पलही घातली नव्हती. मग त्या हलक्या पावलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर एक विचित्र शांतता होती. घरातील सर्व दिवे बंद होते. यमुनाजी आता हळूहळू खिडकीच्या दाराकडे सरकल्या. जिथे काही वेळापूर्वी सावली दिसली होती, तिचे हृदय वेगाने धडधडत होते. प्रत्येक पावलावर भीती आणि उत्सुकता वाढत होती. तिने दाराचे हँडल पकडले. एक मंद आवाज आला. तिने आश्चर्याने मागे येऊन पाहिले, पण बाहेर कोणीच नव्हते. आजूबाजूला दाट अंधार होता आणि एक विचित्र थंड वारा. यमुनाजी काही क्षण तिथेच उभ्या राहिल्या. नंतर ती वरांड्यात गेली. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत तिला असं वाटलं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. पण जेव्हा तिने मागे येऊन पाहिले तेव्हा ते कोणीच नव्हते. अचानक घराच्या मागच्या बाजूला काहीतरी पडल्याचा आवाज आला. यमुनाजींचे हृदय जोरात धडधडू लागले. हळूहळू त्या आवाजाकडे गेल्या आणि मागच्या बाजूला पोहोचताच तिला घराचा मागचा दरवाजा थोडासा उघडा दिसला. ती त्या दिशेने जाऊ लागली. ती जवळ पोहोचताच तिला जे दिसले ते पाहून ती थक्क झाली. अरे देवा, तू! तिच्या ओठातून फक्त एक मंद आवाज आला. तिला आता सगळं समजलं होतं. मग त्याच क्षणी मागून कोणीतरी तिच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. तिने किंचाळीसह एक मंद रडगाणे सोडले आणि दुसऱ्या क्षणी ती जमिनीवर पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि मग एक अंधाराला छेदणारा एक आवाज ऐकू आला, तू हे काय केलेस? मग मी काय करू शकत होतो? त्यांनी मला ओळखले होते. आता काय करायचे? गीतूचा श्वास जलद झाला. तिचे हात थरथरत होते, पण तिचा चेहरा अजूनही दगडासारखा कठीण होता. तिने आजूबाजूला पाहिले. मग ती घाबरून म्हणाली, लवकर कर, त्यांना इथेच पुरून टाक. जर आता या जिवंत राहिली तर सगळं संपेल. यमुनाजी अजूनही श्वास घेत होत्या. त्यांच्या छातीत थोडी हालचाल होत होती, पण त्या हैवानांनी ना तिचे वय पाहिले ना तिची स्थिती. त्यांना भीती होती की जर ती जिवंत वाचली तर त्यांचे सत्य उघड होईल आणि मग त्यांनी तिला त्याच वरांड्यात जिवंत गाडले.
जिथून ती कधी पूर्ण घराला ममतेच्या नजरेने पाहत असे. मग अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. जणू काही त्या रात्रीच्या वेदनादायक सत्यावर आकाशही रडले होते. वीज चमकत होती. जणू काही सर्व शक्तिमान देवही मानवतेवरील या डागाने हादरवून गेले असावे. ओल्या मातीवर पडणारे थेंब त्या जागेला भिजवत होते, जिथे थोड्या वेळापूर्वी एका आईला जिवंत गाडण्यात आले होते. गीतू तिथे थरथर कापत उभी होती. तिचे हात मातीने माकले होते, पण तिच्या हृदयावरचा डाग कधीच पुसला जाणार नव्हता. आता त्या वरांड्यात फक्त जिवंत पुरलेला राज नव्हता, तर एका आईचे धडधडणारे हृदय होते. रात्रीचे जवळजवळ 4 वाजले होते. पाऊस अजूनही त्याच जोरात कोसळत होता. जणू काही आकाश पण एखाद्या गुन्ह्यासाठी शोक करत आहे. माती अजूनही तिच्या नखाखाली अडकली होती. गीतू थरथर कापत शांतपणे पाय टाकत तिच्या खोलीत आली. तिने खोलीभोवती नजर फिरवली. पुनीत अजूनही शांत झोपला होता. तिने तिच्या रेशमी साडीच्या पदराने ओले केस पुसू लागली. मग ती जशी बेडवर झोपायला लागली तेव्हा अचानक पुनीत थोडा वळला आणि डोळे अर्धे उघडून ठेवून म्हणाला, गीतू, तू कुठे गेली होतीस? क्षणभर गीतू स्तब्ध झाली. मग ती हळू आणि शांत आवाजात म्हणाली, मला झोप येत नव्हती. कुठे नाही, इथेच पाऊस पाहण्यासाठी गॅलरीत गेली होती. मातीचा छान सुगंध येत होता. पुनीत थोडे हसत म्हणाला, तू वेडी आहेस, आजारी पडशील. मग त्याने हात पुढे करून तिला स्वतःकडे ओढले. गीतू थोडी थरथरली, पण तिने स्वतःला सांभाळले. हळूच त्याच्या शेजारी झोपली आणि डोळे मिटले. तिचे हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होते. काही क्षणातच पुनीत पुन्हा गाढ झोपेत गेला. त्याला जराही कल्पना नव्हती की त्याच्या पत्नीने त्या रात्री असे काही केले की ज्याला फक्त एक आईच नाही तर देवही कधी माफ करणार नाही. मुसळधार पावसाचे अजूनही थांबण्याचे कुठे चिन्ह दिसत नव्हते. खिडक्यांच्या काचांना पाण्याचे थेंब सतत थोपटत होते. जणू काही रात्रीच्या त्या वेदनादायक दृश्यावर आकाश अजूनही अश्रू ढाळत आहे. मदनलालजींनी डोळे उघडले तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचा हात जवळ झोपलेल्या यमुनाकडे गेला. पण उशी रिकामी होती. मग त्यांनी डोळे चोळत चोळत घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 7 वाजले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. ती कदाचित स्वयंपाकघरात असेल, चहा बनवत असेल. खरं तर मदनलालजींना सकाळी लवकर बेड टी घेण्याची सवय होती आणि यमुनाजी पण न चुकता गरमागरम आल्याचा चहा बनवून आणायची. दीर्घ वैवाहिक जीवनात प्रेमात गोडवा आणणाऱ्या त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मदत करत होत्या. त्यांनी रजाई बाजूला सरकवली आणि उठून चप्पल घातली. मग त्यांची नजर खोलीतील उघड्या कपाटावर पडली. पुन्हा उघडी ठेवली यमुनाने. ती किती वेळा सांगितले आहे, पण ती ऐकतच नाही. ते बडबड करत गेले आणि कपाट बंद केले. पण त्यांना कुठे माहीत होते की आजची सकाळ अशी नव्हती. आता कोणीही सकाळी त्यांना बेड टी देणार नाही आणि नाही कधी त्यांना यमुनाची झोपेतून उठवतील. यमुना, त्याने हळुवारपणे आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग ते हळूच उठले आणि खोलीतून बाहेर आले. सर्वप्रथम त्यांनी स्वयंपाकघराकडे पाहिले. स्वयंपाकघर रिकामे होते. गॅस स्टोव्ह बंद होता आणि ती चहाची किटली पण जागेवरच होती, ज्यात यमुनाजी रोज सकाळी सर्वात आधी चहा बनवत होती. मदनलालजींचे डोके ताणले गेले. यमुना, त्यांनी पुन्हा हाक मारली. यावेळी थोड्या मोठ्या आवाजात. घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जी प्रत्येक क्षणाबरोबर अधिकाधिक भयावह होत चालली होती. पुनीत, घाबरून त्यांनी आपल्या मुलाला हाक मारली. पुनीत धावत आला. काय झालं बाबा, तुम्ही इतके घाबरलेले का आहात? मला तुझी आई कुठे दिसत नाहीये, ना स्वयंपाकघरात ना खोलीत, आणि ती कधी काही उत्तर सुद्धा देत नाहीये. मदनलालजींचा चेहरा फिकट पडला होता. मग पुनीत म्हणाला, अहो बाबा, एवढी काळजी करू नका. कदाचित आई मंदिरात गेली असेल, ती लवकरच परत येईल. मदनलालजींचा आवाज मोठा झाला आणि म्हणाले, नाही बाळा, तुझी आई मला न सांगता कधीच कुठे जात नाही. ती नेहमी म्हणायची, मी कुठेतरी जाईल आणि त्याची माहिती तुम्हाला नसावी. ते शक्य नाही. पुनीतच्या चेहऱ्यावरून हास्य गायब झाले. तोही थोडा घाबरला. त्याने लगेच त्याचा मोबाईल काढला आणि एकामागून एक नातेवाईकांना फोन करू लागला. काकू, आई तुमच्या घरी आली आहे का? नाही बाळा, सकाळपासून कोणीच आले नाही. काय झालं, सगळं ठीक आहे ना? प्रत्येक वेळी तेच उत्तर, नाही, यमुना आली नाहीये. मदनलालजी आता तिथेच सोफ्यावर बसले. त्यांचे ओठ थरथरत होते. यमुना कुठे गेली? कोणालाही न सांगता, आणि इतका उशीर झाला आहे, ती अजून का आली नाही? आणि दुसरीकडे गीतू, जी सकाळपासून खूप घाबरलेली होती, अथक प्रयत्नाने स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात फक्त एकच भीती होती, जर कोणाला काही कळले
तर तिने हळूहळू स्वतःला सावरले आणि पुनीतकडे गेली आणि म्हणाली, एवढी काळजी करू नकोस पुनीत, आई कुठेतरी गेली असेल, ती येतच असतील, मी चहा बनवून आणते, तुम्ही बसा. मग पुनीतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, नाही गीतू, तुलाही माहिती आहे आई कधीच न सांगता घराबाहेर पडत नाही, काहीतरी गडबड आहे. पुनीतच्या आवाजात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात मदनलालजी हळूहळू उठले. त्यांनी शांतपणे एका कोपऱ्यात ठेवलेली त्यांची जुनी बॅग उचलली, छत्री हातात घेतली आणि ते दाराकडे जाऊ लागले. तेव्हा पुनीत घाईघाईने म्हणाला, बाबा, तुम्ही इतक्या मुसळधार पावसात कुठे चालला आहात? मदनलालजी क्षणभर थांबले. त्यांनी त्यांच्या मुलाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचा आवाज दबलेला होता. बाळा, मी आता जास्त वेळ बसू शकत नाही, मी पोलीस स्टेशनला जात आहे. पण बाबा, थोडा वेळ थांबा, पाऊस तर थांबू द्या. पुनीतने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता मदनलालजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार होता. ते हलक्या हास्याने म्हणाले, आता हा पाऊसही मला थांबवू शकत नाही बाळा, मला तुझी आई शोधावीच लागेल. असं म्हणत ते दाराबाहेर निघून गेले. पुनीत फक्त त्यांना भिजत जाताना पाहत राहिला. एक अज्ञात भीती त्याच्या मनात घर करून बसली होती. गीतू स्वयंपाकघरात चहा बनवत उभी होती, पण तिचं लक्ष दुसरीकडेच होते. तिच्या डोळ्यात थोडीशी चिंता होती. पोलिसांना काही कळलं तर? हा विचार मनात येताच तिचा हात थरथर कापला. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिने आश्चर्याने फोन उचलला आणि म्हणाली, मी आता बोलू शकत नाहीये, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणत तिने पटकन कॉल डिस्कनेक्ट केला. तिचा श्वासोच्छ्वास वेगवान झाला होता आणि पुनीत अजूनही ड्रॉइंग रूम मध्ये बसला होता. खोल विचारांमध्ये हरवला होता. त्याचे डोळे दारावर उभे होते आणि मनात एकच प्रश्न होता, आई कुठे गेली? सकाळचे 10 वाजत आले होते. पाऊस अजूनही न थांबता कोसळत होता. आकाशातून पडणारे पाण्याचे जाड थेंब फक्त जमिनीवर कोसळत नव्हते, तर ते आतून सुद्धा ओलं करत होते. जमिनीवर पसरलेल्या चिखलात काहीतरी मिसळलं होतं, जे डोळ्यांना दिसत नव्हतं, पण मन जड करत होतं. मदनलालजी भिजलेल्या कपड्यात हातात बॅग आणि भिजलेला चेहरा घेऊन पोलीस स्टेशनच्या दारात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरून पडणारे थेंब फक्त पावसाचेच नव्हते, तर त्यातील काही थेंब त्यांचे स्वतःचे होते, जे त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून बाहेर पडत होते, जे त्यांना स्वतःला सुद्धा कळले नाहीत. जसे ते आत गेले तेव्हा एका शिपायाने त्याच्याकडे वरपासून खालीपर्यंत पाहिले आणि प्रश्नार्थक स्वरात विचारले, हो साहेब, सांगा काय समस्या आहे? मदनलालजी थरथरत्या आवाजात म्हणाले, माझी पत्नी यमुना सकाळपासून बेपत्ता आहे. ती रोज सकाळी उठल्याबरोबर चहा बनवायची, पण आज ती नाही बेडवर होती, ना स्वयंपाकघरात, आणि तिने एखादं पत्र सुद्धा सोडले नाही. ती मंदिरातही नाही. 3 तासांपेक्षा जास्त वेळ झाला साहेब, मला काहीच समजत नाहीये. त्यांचा आवाज आतून तुटत असल्यासारखा वाटत होता, जसा एखादा थकलेला आत्मा जो आपल्या जीवनसाथीच्या शोधात शब्दांची मदत घेत होता. त्यांच्या समोर बसलेल्या इन्स्पेक्टर शर्माने त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा काळजीपूर्वक पाहिल्या. कुठेतरी काळजीची खोल शांतता होती. शर्माजींनी त्यांना खुर्चीवर बसवले आणि हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे, तुम्ही बसा, आम्ही तुमच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ, घाबरू नका, आम्ही त्यांना शोधून काढू. मदनलालजींनी त्यांच्या पत्नीचा फोटो देताना रात्रीच्या सर्व घटना एक एक करून सांगितल्या. त्यांच्या शेजारी रिकामी उशी, उघडे कपाट आणि नंतर त्यांना जाणवलेल्या अस्वस्थतेचा पूर, ज्यांनी त्यांना इथपर्यंत ओढून आणलं होतं. काही वेळाने इन्स्पेक्टर शर्मा म्हणाले, तुम्ही घरी जा, आम्हाला काही सुगावा लागतच, आम्ही तुम्हाला लगेच कळवू, तुम्ही काळजी करू नका. मदनलालजी पटकन उठले. त्यांच्या पायाखालून पाणी टपकत होते, पण त्यांच्या हृदयात वाहणाऱ्या शून्यतेला अंत दिसत नव्हता. पाऊस अजूनही जोरात सुरू होता, पण त्या वृद्ध पतीच्या डोळ्यात एक खोल भावना आणि कोरडेपणा आला होता, जो पावसाचा थेंबही भिजवू शकला नाही. मग थोड्याच वेळात पाऊस थांबला, पण मदनलालजींच्या हृदयात सुरू असलेले वादळ शांत होण्याचे नाव घेत नव्हते. त्यांचे डोळे पुन्हा पुन्हा तेच दृश्य शोधत होते. सकाळी जेव्हा त्यांना बेडचा तो रिकामा भाग दिसला, जिथे त्यांना दररोज सकाळी यमुनाजींचे हास्यभरा चेहरा दिसायचा. जेव्हा ते ओल्या रस्त्यांवरून पोलीस स्टेशनच्या बाहेर आले, तेव्हा त्यांचे पाय थकले होते आणि त्यांचे हृदय अस्वस्थ होते. आजूबाजूला शांतता होती, फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके त्यांना खात्री पटवत होते की काहीतरी खूप वाईट घडलंय. ते रस्त्याच्या कोपऱ्यावर पोहोचलेच होते की अचानक मागून आवाज आला, अरे मित्रा मदन, तू इथे?
सगळं काही ठीक आहे ना? मदनलालजींनी हळूच वळून पाहिले. त्यांच्यासमोर ओले केस आणि हलके हास्य घेऊन उभे होते त्यांचे बालपणीचे मित्र गोपाळजी. गोपाळजी तेच व्यक्ती होते ज्यांच्यासोबत बालपणी संगमरवरी खेळले होते, आंब्याच्या बागेत झुले झुलले होते आणि नाल्यांमध्ये कागदी होड्या तरंगवल्या होत्या. पण आजच्या बैठकीत ती निरागसता नव्हती, उलट दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. मदनलालजी हळूच म्हणाले, गोपाळ, काही ठीक नाही. यमुना कुठेतरी गेली आहे. मी सकाळपासून तिला शोधत आहे. मी रिपोर्ट लिहून आलो आहे. हे ऐकून गोपाळजींचा चेहरा फिक्का पडला. तेव्हा ते म्हणाले, मदन, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. गोपाळजी आणखी काही बोलणार होते तेवढ्यात मदनलालजी म्हणाले, नाही मित्रा, जर यमुना माघारी घरी आली आणि मला घरी नाही पाहिले तर ती काळजी करेल. त्यांचा आवाज थरथरत होता, जणू ते काहीतरी अपेक्षा करत होते. गोपाळजी काहीच बोलू शकले नाहीत. ते फक्त त्यांच्याकडे जाताना पाहत राहिले. हे म्हातारपण, जिथे सोबत ना मुलगा असतो ना सूनबाई चे आपलेपण, जिथे फक्त एक सोबती असतो, आयुष्यभराचा सोबती, आणि जेव्हा तो सोबती अचानक कुठेतरी हरवतो तेव्हा त्या व्यक्तीचा श्वास चालू राहतो पण आयुष्य थांबते. ते हळूच चालत पुढे चालले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते, पण त्याचे बूट चिखलाने भरल्याची त्यांना काहीच पर्वा नव्हती. प्रत्येक पाऊल एक प्रश्न विचारत होते, यमुना, तू कुठे गेली आहे? त्यांचं मन पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी आठवत होते. यमुनाजींचे ते हास्य, प्रेमाने भरलेला तिचा चेहरा, रात्री तिच्या हाताने दूध गरम करून देणे आणि अचानक असं निघून जाणे. जेव्हा ते गेट जवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की दार अगदी तसेच होते जसे सकाळी ते सोडून गेले होते. त्यांनी हळूहळू कुडी उघडली. आत अंधार होता, जणू काही घराचा प्रत्येक कोपरा शांत होता आणि त्या शांततेत त्यांचे श्वास प्रतिध्वनित होत होते. त्यांनी खोलीचा दिवा लावला, आजूबाजूला पाहिले, पण त्यांची पत्नी यमुना कुठेच दिसली नाही. मग ते हळूच म्हणाले, तू एकदा समोर तरी ये. मी काहीही विचारणार नाही. मला फक्त तुला भेटायचं आहे, तेवढंच पुरे. त्यांचे डोळे भरून आले आणि आता अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. ते त्यांच्या खुर्चीवर बसून भिंतीला डोके टेकवले. घड्याळाची टिकटिक आता त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची स्पर्धा करत होती. इतक्यात पुनीत खोलीत आला. त्याने हळूच त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि विचारले, बाबा, तुम्हाला आईबद्दल काही कळले का? पोलिसांनी काय म्हटले? मदनलालचे डोके वर न करता हळू आवाजात म्हणाले, पोलीस म्हणत होते की जसे त्यांना काही कळले का ते आपल्याला फोन करतील. माझी यमुना कोणत्या अवस्थेत असेल हे मला माहीत नाही. हे सांगत असताना त्यांचा आवाज गुदमरला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळून गालावर पडले. पुनीतचे हृदय फाटल्यासारखे झाले. तो लगेच त्यांच्या शेजारी जमिनीवर बसला आणि त्यांचे थकलेले पाय हातात धरून म्हणाला, बाबा, अजिबात काळजी करू नका. आपण आईला नक्कीच शोधू. मदनलालजींनी पुनीतच्या डोक्यावर हात ठेवला पण काहीच बोलले नाहीत. आता त्यांचे अश्रू सर्व काही सांगत होते. हृदयातील सर्व वेदना, सर्व चिंता आणि एक अपूर्ण स्वप्न, हे सर्व त्यांच्या डोळ्यातून वाहत होते. मित्रांनो, मदनलालजींना कधी सत्य कळेल का? त्यांना कळेल का की ज्या श्वासांना ते शोधत आहेत त्याला त्यांच्याच घरात जिवंत गाडण्यात आले होते? की हे रहस्य कायमचं शांततेत हरवले जाईल? चला उर्वरित कथेत जाणून घेऊया. नीतू हातात पर्स घेऊन दाराकडे गेली. चालत जाताना ती मागे येऊन पुनीतला म्हणाली, ऐक ना, मी जेवण बनवलं आहे. तुम्ही आणि बाबा जेवण करा. माझं काही काम आहे. मी थोड्या वेळाने परत येईन. पुनीतने फक्त एकदा तिच्याकडे पाहिले. तो काही बोलणार इतक्यात गीतू पटकन दार उघडून बाहेर पडली. दार बंद होताच घरात एक विचित्र शांतता पसरली. करोल बागच्या कोपऱ्यावर एक ऑटो हळूहळू थांबली. गीतूने पटकन आजूबाजूला पाहिले आणि ऑटो ड्रायव्हरला म्हणाली, भैया, कृपया लवकर मंगोलपुरी चला. ऑटो ड्रायव्हरने विलंब न करता आपली गाडी सुरू केली. ड्रायव्हर काहीही न विचारता गाडी चालवू लागतो. मागे बसलेली गीतू सतत मागे येऊन पाहत होती. जणू तिला भीती वाटत होती की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. थोड्याच वेळात ऑटो एका जुन्या 3 मजली इमारतीजवळ थांबली. गीतूने तिच्या पर्समधून 200 रुपये काढून दिले आणि पटकन जाऊन तिच्या घराची बेल वाजवली. दार उघडताच तिची आई शांतीजी म्हणाली, तू आलीस का? तुला इतका वेळ का लागला? किती वेळ झालं तुझी वाट पाहत आहे. शांतीजींच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. गीतू आत येताच तिने तिचा पर्स बाजूला ठेवली आणि थकलेल्या आवाजात म्हणाली, मी काय करू आई? त्या बाप लेकाचे रडणेच थांबत नव्हते. मला काळजी वाटत होती की मला येताना कोणी पाहत तर नसेल ना. मग शांतीजी म्हणाल्या, कदाचित त्यांना संशय तर नाही आला ना? मग त्याच वेळी आतल्या खोलीतून एक आवाज आला, त्यांना कसलाही संशय येणार नाही.
कारण आम्ही त्या वृद्ध महिलेला अशा ठिकाणी पुरले आहे की ते तिचा शोध घेत राहतील, पण त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. मग गीतूने लगेच मुकेशला इशारा करून शांत केले. मुकेश, गप्प बस. मी तुला किती वेळा सांगितले आहे, असं काही बोलू नकोस. भिंतींनाही कान असतात आणि लोकांचे कानही भिंतीला लागूनच असतात. आणि मला हे समजत नाहीये मुकेश, तू दागिने आणि पैसे का परत केलेस? आपण दोघांनीही एवढा मोठा धोका पत्करला आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याहूनही वर म्हणजे आयुष्य अडचणीत आले आहे. मुकेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाला, माझ्या प्रिय बहिणी, कल्पना करा की आपण लॉकर रिकामं केलं असतं तर मग तुमच्या सासऱ्यांनी थेट पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली असती. मग पोलीस घरात आले असते, प्रत्येक वस्तूची तपासणी केली असती आणि जर त्यांना थोडासाही संशय आला असता तर आपण सर्वजण खूप मोठ्या संकटात सापडलो असतो. हे ऐकून गीतू थोडा वेळ गप्प राहिली आणि मग हळूच बडबडली, तू खरे बोलत आहे दादा. तेवढ्यात शांतीजीने दोघांनाही अडवले आणि म्हणाल्या, आता बस करा. जे व्हायचं होतं ते झाले. आता काही दिवस तुम्ही दोघेही गप्प राहा. तुम्ही खेळ खूप खराब केला आहे. आता काळजी घ्या. थोड्याशा शांततेनंतर गीतू उठली आणि म्हणाली, ठीक आहे आई, आता मला निघायलाच हवे, नाहीतर अजून बरेच नाटके करायचे आहेत. तिची आई हसली आणि हळुवारपणे म्हणाली, हो पोरी, पण काळजी घे. दाराकडे जाताना गीतू अचानक थांबली, मागे वळली आणि थंड आवाजात म्हणाली, आणि हो, मला फोन करू नकोस. गरज पडल्यास मी तुला स्वतः फोन करेन. असं म्हणत ती जलद पावलांनी घराबाहेर पडली. तेव्हा गीतू तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिला पुनीत घरी नसल्याचे दिसले. ती हळूच तिच्या सासरच्या खोलीत गेली. तिची नजर तिचे सासरे मदनलालजींवर पडली, जे बेडवर डोके खाली ठेवून बसले होते. त्यांचे डोळे शून्यतेत हरवले होते, जणू काही जीवनाच्या सर्व आशा भंगल्या होत्या. खोलीत एक खोल शांतता होती. गीतू काही क्षण तिथेच उभी राहिली, मग हळू आवाजात बोलली, बाबा, आईचे तुम्हाला काही कळले का? काहीच उत्तर आलं नाही. मदनलाल जी असे बसून राहिले, जणू काही एका मोठ्या वादळानंतर सगळं संपलं. गीतूने हलका श्वास घेतला, पण तो काळजीचा श्वास नव्हता. त्यात एक विचित्र समाधान होतं. मग तिची नजर जवळच ठेवलेल्या कपाटावर पडली. मग तिने शांतपणे संपूर्ण खोलीची तपासणी केली. मनातल्या मनात हसत गीतूच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसला. त्याची नजर पुन्हा एकदा कपाटाकडे गेली. तेच कपाट ज्यात आयुष्यभराची बचत आणि त्या घराचा आत्मा राहत होता. गीतूने एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीतून बाहेर पडताना तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले. मदनलालजी बेडवर तसे शांतपणे बसले होते, जणू काही त्यांच्या आतून एखादं काहीतरी कायमचे तुटले आहे. जणू काही ज्या स्त्रीसोबत त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवले, तिनेच त्यांच्या आयुष्याचा धागाही हिरावून घेतला आहे. गीतूच्या डोळ्यात क्षणभरही सहानुभूती नव्हती, उलट तिच्या ओठाच्या कोरावर हलके हास्य उमटले होते. ती विचार करू लागली की जर हेही गेले तर हे घर आणि हे जमीन सर्व काही माझं आणि माझ्या माहेरच्यांचे होईल, आणि पुनीत त्याला तर माझ्या बोटावर कसं नाचवायचं ते मला माहीत आहे. तिचे पाऊल हळूहळू बाहेर पडले, पण तिच्या मनात चालणाऱ्या युक्त्या जोरात चालू होत्या. 2 वर्ष निघून गेले होते, पण यमुनाजी गायब झाल्यापासून त्या घरात एक विचित्र शांतता पसरलेली दिसत होती. मदनलालजी आता पहिल्यासारखे राहिले नव्हते. ना कधी हसत होते, ना कधी कोणाशी जास्त बोलत असे. दिवसभर खोलीत बसून आपल्या बायकोचा फोटो पाहत बसायचे आणि त्यांच्याशी बोलत असे. जर कोणी त्यांना विचारले, सर्व काही ठीक आहे ना, तर ते फक्त हो म्हणायचे. सर्व काही ठीक आहे. पुनीतने आता घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ऑफिसचे काम, बाहेरचे काम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या वडिलांची काळजी घेणे. तो हे सगळे रोज करायचा, जसं एका मुलाने करायला हवं. पण गीतू, ती अजूनही तशीच होती. कधी कधी ती तिच्या आई वडिलांशी फोनवर बराच वेळ बोलत असे, तर कधी कधी ती अचानक तिचा मूड खराब असल्याचे सांगून खोलीत बंद होऊन राहायची. आणि जेव्हा तिला घरात काहीही विचारले तर उत्तरही देत नाही, जणू ती तिची जबाबदारी नाही. पण या सगळ्यात ते एक गुपित जे अजूनही त्याच घरात दडलेले होते. एकेकाळी स्वयंपाकघरातील खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यात तिच्या श्वासांचा आवाज मला जाणवत असे. मित्रांनो, ते म्हणतात ना, तुम्ही सत्य कितीही लपवले तरी शेवटी एक दिवस ते पुढे येतेच. एके दिवशी दुपारी मदनलालजी त्यांच्या खोलीत बसले होते. जुन्या वस्तूंमध्ये काही शोधाशोध करत होते. तेव्हा त्यांना अचानक कपाटाच्या मागे दबलेला
एक जुना लाकडी पेटारा सापडला. उत्सुकतेपोटी त्यांनी तो बाहेर काढला आणि उघडला तर त्यात एक जुनी डायरी सापडली, यमुनाजींच्या हस्ताक्षरात. ते थरथरत्या हाताने पाने उलटू लागले. काही पानांवर दैनंदिन घटना होत्या, पुनीतच्या बालपणाबद्दल आणि त्याच्या खाण्यापिण्याबद्दल आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल. पण एका पानावर लिहिलेले होते की आज पुन्हा गीतूने माझ्याशी विनाकारण वाद घातला. आता तिच्या स्वरात पहिल्यासारखा आदर नाही राहिला. मला असे का वाटत आहे की काहीतरी लपवत आहे. पुनीतला काही समजत नसेल, पण मी एक आई आहे. माझ्या सक्रिय इंद्रिय मला वेगळंच काहीतरी सांगत आहे. हे वाचून मदनलालजी थांबले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले, पण त्यांच्या हृदयात काहीतरी टोचू लागले. ते पुढे काहीतरी वाचणारच होते. तेव्हा तिथे गीतू आली. त्यांनी लगेच त्या डायरीला उशीखाली लपवली. ती आत येताच ती म्हणाली, बाबा, तुमचे मित्र बाहेर आले आहेत. मी त्यांना म्हणाले की आत या, पण ते म्हणत होते की खूप घाई आहे, त्यांना फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. असे बोलून गीतू परत गेली. मग मदनलालजी खोलीतून बाहेर गेले आणि काही वेळाने जेव्हा ते घरात आले आणि त्यांच्या खोलीकडे जात असताना गीतूचा मोठा आवाज ऐकू आला. ती मोबाईलवर बोलत होती. मी तुला सांगितले होते ना, आपल्याला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल. जिथे तू इतकी वर्ष राहिलास तिथे अजून थोडे दिवस राहा, आणि नाहीतरी हा म्हातारा माणूस जास्त काळ जगणार नाही. प्लीज कोणतीही चूक करू नको. हे ऐकून मदनलालजींना त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. ते शांतपणे त्यांच्या खोलीत परतले, पण त्यांचे हृदय आणि आत्मा दुःखाने भरून गेले होते. त्यांच्या मनात एक खळबळ उडाली. आता त्यांना ही खात्री झाली की काहीतरी लपवले जात होते आणि गीतू त्यात गुंतलेली होती. आता त्यांना यमुनाजींचा प्रत्येक शब्द काहीतरी संकेत देत असल्यासारखे भासू लागले. ते पाने उलटू लागले, जणू काही प्रत्येक शब्द त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण ते एक पान उघडताच त्यांचा श्वास थांबला. आज पुन्हा तेच झालं. मी रात्री कपाट व्यवस्थित बंद केलं होतं, जसे मी रोज करते, पण सकाळी उठल्यावर मला दिसलं की कपाट उघडं होतं. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित ही माझी चूक असेल, मीच ते बंद करायला विसरले असेल. पण आता ही दर तिसऱ्या किंवा चौथ्या रात्री घडत आहे. मला खरोखर असे वाटते की कोणीतरी या घरात येते. जेव्हा मी हे पुनीतला सांगितले तेव्हा तोही म्हणाला, आई, तू विसरली असशील. माझ्या नवऱ्यानेही तेच म्हटले होते की हा माझा भ्रम असेल. पण हे सर्व फक्त भ्रम असू शकेल का? रात्री जेव्हा जेव्हा हे घडते तेव्हा मला फक्त एकाच व्यक्तीचा संशय येतो, ती म्हणजे माझी सून गीतू. पण माझं कोण ऐकणार? कोणीही नाही. हे वाचून मदनलालजींचे डोळे अश्रूंनी भरले. ती डायरी त्यांच्या थरथरत्या बोटांवरून निसटून जमिनीवर पडली. त्यांचे हृदय दुःखाने भरून गेले. त्यांची पत्नी जी आयुष्यभर सर्वांसाठी हसत होती, जिचे दुःख कोणालाही कळले नाही, तीच या भयानक क्षणांमध्ये एकटी उभी होती. आणि मी तिच्या बोलण्याला हलके घेत राहिलो. ज्या सुनेला त्या स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त मानत होत्या, तीच तिच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत होती. त्याच्या हाताने धरलेली खुर्ची निसटली आणि ते भिंतीला टेकून उभे राहिले. त्यांचे हृदय जोरजोरात धडू लागले. आता त्यांना त्यांचा मुलगा पुनीतची काळजी वाटू लागली. त्यांनी पटकन घरात इकडे तिकडे पाहिले. पुनीतची बाईक बाहेर नव्हती. तो अजूनही घरात आला नव्हता. मदनलालजींचा संशय आता अधिकच वाढत चालला होता. त्यांनी लगेच ती डायरी उचलली, काळजीपूर्वक त्यांच्या बॅगेत ठेवली आणि दाराकडे निघाले. तेवढ्यात पुनीत बाहेरून येताना दिसला. तो दाराशीच होता. तेव्हा मदनलालजी गंभीर स्वरात म्हणाले, लवकर ये, खूप महत्वाचं काम आहे. पुनीत घाबरला, पण बाबा कुठे? तुम्हाला आईबद्दल काही कळले का? आई कुठे आहे? पोलीस स्टेशन. मदनलालजींचा चेहरा वादळाने भरला होता. त्यांनी त्यांच्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, आता जास्त प्रश्न विचारू नकोस. आपण तिथे गेल्यावर मी तुला सर्व काही सांगेन. पुनीतला काहीही समजले नाही, पण वडिलांच्या डोळ्यातली अस्वस्थता आणि दृढ निश्चय पाहून त्याने शांतपणे बाईक सुरू केली. काही क्षणातच दोघेही पोलीस स्टेशनला निघून गेले. थोड्याच वेळात ते स्टेशनवर पोहोचले. तिथे उपस्थित असलेल्या इन्स्पेक्टर शर्मा यांनी मदनलालजींना ओळखले आणि म्हणाले, मदनलालजी, कृपया या, बसा. मला माफ करा, आतापर्यंत आम्हाला यमुनाजीबद्दल काहीही माहिती सापडलेली नाही. ते आणखी काही बोलण्यापूर्वीच मदनलालजींनी त्यांच्या बॅगेतून डायरी काढली आणि टेबलवर ठेवली आणि म्हणाले, हा खेळ कधी सुरू झाला हे मला माहीत नाही, पण आत्ता मला एक शंका आहे. माझ्या सुनेनेच माझी पत्नी यमुनासोबत काहीतरी वाईट केलं आहे, आणि हे घ्या त्या संशयाचे सर्वात मोठे कारण. ही माझ्या यमुनाची डायरी आहे. पुनीत स्तब्ध झाला. त्याचे डोळे डायरीवर स्थिर होते.
जणू काही त्याला काहीतरी अप्रिय घडल्याचा इशारा ऐकून आला होता. डायरी? हे काय आहे बाबा? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. मदनलालजींनी एक दीर्घ श्वास घेतला. आता त्याच्या डोळ्यात गेलेल्या काही वर्षांचे नुकसानाचे दुःख आणि आता निर्माण झालेल्या आशेचे एक विचित्र मिश्रण होते. ते म्हणाले, यात तुमच्या आईने लिहिलेल्या काही गोष्टी आहेत, अशी पाने ज्यामध्ये वेदना आणि शंका नोंदवल्या आहेत, ज्याकडे मी कधीही लक्ष दिले नाही. पण आता ते सर्व काही जोडत आहे. मला खात्री पटली आहे बाळा, आपली खूप फसवणूक झाली आहे. पुनीतचे डोळे मोठे झाले. त्याच्या चेहऱ्यावरील रंग निघून गेला होता. त्याच्या हातांची पकड सैल झाली आणि तो हळूहळू खुर्चीवर बसला. इन्स्पेक्टर शर्मा यांनी डायरी हातात घेतली, पाने उलटली आणि मग ते एकाच ठिकाणी थांबले आणि वाचू लागले. काही वेळ खोलीत फक्त पानांचा खळखळाट ऐकू येत होता. काही मिनिटांनी त्यांनी डायरी बंद केली, चष्मा काढला आणि गंभीर स्वरात म्हणाले, बाबा, हे सामान्य नाहीये. जर या गोष्टींमध्ये सत्य असेल तर समजून घ्या की वर्षानुवर्ष एक खूप मोठे रहस्य दडलेले आहे. ही खूप फक्त फसवणूक नाहीये, तर ती एखाद्या संघटित गुन्ह्याचा कट असू शकते. मग थोडा वेळ विचार करून निरीक्षक शर्मा म्हणाले, पण आपल्याला ठोस पुरावे हवे आहेत. मदनलालजींनी त्यांच्याकडे खोलवर पाहिले आणि हळुवारपणे म्हणाले, माझ्याकडे एक योजना आहे. जर तुम्ही सहकार्य केले तर आम्ही ते सत्य उघड करू. आतापर्यंत त्या अंधारात काय लपले आहे ते आपण उघड करू शकतो. काही क्षणांच्या शांततेनंतर मदनलालजी थोडे पुढे झुकले आणि हळू आवाजात इन्स्पेक्टर शर्मा आणि पुनीतला त्यांची योजना समजावून सांगायला सुरुवात केली. दोघेही पूर्ण लक्ष देऊन ऐकत होते. मदनलालजींनी त्यांचे बोलणे संपवताच इन्स्पेक्टर शर्माचे डोळे चमकले. त्यांनी आपले हात टेबलवर थाप देत म्हणाले, वाह मदनलालजी, आम्हाला हेच तर हवे होते. जर आपण सरळ पुढे गेलो असतो तर आपल्याला कधीच सत्य सापडले नसते. पण तुमच्या योजनेने आपण त्यांना त्यांची रचलेल्या सापळ्यात अडकवू शकतो. पुनीत आतापर्यंत फक्त ऐकत होता. त्याचा श्वास थोडा वेगवान होता, पण आता त्याच्या डोळ्यात काहीतरी बदल झाल्यासारखे वाटत होते. तो हळुवारपणे म्हणाला, मला अजूनही विश्वास बसत नाही की गीतू, माझी गीतू हे करू शकते. पण जर गीतूने खरोखरच आईला काही केलेले असेल आणि जर तुम्ही खरे बोलत असाल तर मला सत्य जाणून घ्यायचं आहे, ते कितीही कटू असले तरी. त्यांच्या मुलाचे शब्द ऐकून मदनलालजी म्हणाले, तू काय अनुभवत आहे हे मी समजू शकतो, पण सत्य लवकरच आपल्या समोर येईल. मग इन्स्पेक्टर शर्माने आपली टोपी उचलली आणि गंभीर स्वरात म्हणाले, आता आपल्याला काही करण्याची गरज नाही. आपल्याला प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक उचलावे लागेल. आता आपण त्या राक्षसांना उघड करू. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना मदनलालजींमध्ये एक वेगळीच चाल होती. संध्याकाळचा मंद प्रकाश त्यांच्या डोळ्यात चमकत होता. मंद वारा त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. जणू काही तो म्हणत होता, आता खऱ्या थरांना उलगडण्याची वेळ आली आहे. सकाळचे जवळजवळ 9 वाजले होते. सगळीकडे एक विचित्र शांतता होती. जणू काही भिंतीही काहीतरी ऐकण्यासाठी थांबल्या होत्या. पडद्यांना स्पर्श करत एक हलकासा वारा वाहत होता आणि खोलीतील घड्याळाच्या आवाजाची टिकटिक त्या शांततेत आणखी भर घालत होती. मग अचानक घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या लँडलाईन टेलिफोनची बेल जोरात वाजली. मदनलालजी त्यांच्या खोलीत होते, पण जसे त्या कर्कश आवाजाने घरातील शांतता भंग केली तेव्हा त्यांचा मुलगा पुनीतने पटकन बाहेर येऊन फोन रिसीव्ह केला. पुनीत जोरजोरात श्वास घेत होता, पण त्याच्या आवाजात एक अव्यक्त उत्साह होता. काय? खरंच? तुला माझी आई सापडली का? जी हां, मी आज संध्याकाळीच बाबांसह कानपूरला निघेन. तोपर्यंत तुम्ही फक्त माझ्या आईची काळजी घ्या. आम्ही लगेच पोहोचतोय. त्याच्या आवाजात एक तणाव होता. गीतू स्वयंपाकघरात उभी असताना तिच्या कानात बाणासारखा प्रत्येक शब्द घुसला. ती चकित झाली. तिचे डोळे विस्फारले. ती काही क्षण तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली. नंतर थरथरत्या पावलांनी जवळ गेली आणि आश्चर्याने म्हणाली, तू काय म्हणालास पुनीत? तू फोनवर कोणाशी बोलत होतास? कोण होतं? तुला कोणाची आई सापडली? पुनीतने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक चमक होती. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद पण स्थिर हास्य उमटले. तो गीतूच्या डोळ्यात पाहत म्हणाला, गीतू, मला माझी आई सापडली आहे. मला माझी आई सापडली आहे. ती कानपूरमध्ये आहे. तिथून कोणीतरी फोन केला होता. गीतूचा चेहरा फिकट पडला. जणू काही तिच्या नसांमध्ये वाहणारे रक्त क्षणभर गोठल्यासारखे वाटले. तिचे ओठ थरथर कापू लागले आणि तिच्या डोळ्यात अविश्वासाची छाया आली. तिला विश्वासच बसत नव्हता.
जिला पुरण्यात आले होते ती जिवंत कशी असू शकते? ती पुढे काही विचारण्यापूर्वीच पुनीतने उत्तर न देता पटकन मागे येऊन मदनलालजींच्या खोलीकडे धाव घेतली. तो उत्साहाने थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला, बाबा, आई मला भेटली आहे. मदनलालजी बेडवर बसले होते. त्यांच्या मुलाचा आवाज ऐकताच त्यांचे शरीर थरथर कापू लागले. वर्षानुवर्ष वाट पाहण्याची भावना अचानक त्यांच्या डोळ्यात तरळली. खरंच बाळा, माझी यमुना भेटली. मला लवकर तिच्याकडे घेऊन जा. मी आता जास्त वाट पाहू शकत नाही. ते थरथरत्या हातांनी बेडचा आधार घेत उठले आणि लटपटत्या पावलांनी उभा राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण त्या वेदनेमागे त्यांच्या डोळ्यात आशेची एक झलक चमकू लागली. दुसऱ्या बाजूला गीतू खोलीच्या दाराजवळ बसली होती. गीतू दारातून हे सर्व पाहत होती. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तिच्या डोळ्यात भीती होती, कपाळावर घाम होता आणि मनात एक वादळ होते. तिचे अंतराम्य हादरले होते. ती हळू आवाजात बडबडली, हे कसं होऊ शकतं? पुरलेली स्त्री जिवंत कशी असू शकते? मग पुनीतने त्याची पत्नी गीतूकडे पाहिले आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आपल्याला संध्याकाळीच निघायचं आहे. तू एक काम कर, माझी बॅग तयार कर. त्यात माझ्या आणि बाबांचे 2 दिवसांचे कपडे ठेव. आता आपण जास्त वेळ घालवू शकत नाही. आईला लवकरात लवकर घरी घेऊन यायचं आहे. असं म्हणत पुनीत दार उघडून बाहेर पडला. पण तो निघून जाताच घरात शांतता पसरली. तिकडे गीतू दाराजवळच उभी होती. जणू काय तिचे पाय जमिनीतच अडकले होते. तिची नजर दारावर खेळली होती, पण तिचं मन दुसऱ्याच गोंधळात अडकले होते. ती हळू पावलाने मागे वळली, पण आतून अस्वस्थ होती. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. ती पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नात अडकत होती. शेवटी फोन करणारा कोण होता आणि आई त्याला कशी भेटू शकते? ती थोडा वेळ विचार करत राहिली. मग अचानक तिने मोबाईल उचलला आणि आईला फोन करणार होती. पण दुसऱ्या क्षणी तिचा हात थांबला. नाही, आता बोलणे योग्य होणार नाही, असा विचार करत तिने हळूच फोन मागे ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत तिच्या खोलीकडे निघाली. खोलीत पोहोचल्यानंतर ती कपाटाजवळ थांबली आणि कपडे निवडू लागली. एक एक करून कपडे काढत असताना तिचा चेहरा गंभीर होत होता. तिचं लक्ष पुन्हा पुन्हा तिकडेच जात होते, त्या अनोळखी फोन कॉलकडे. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. सूर्य मावळण्याच्या बेतात होता आणि सगळीकडे हलका सोनेरी प्रकाश पसरला होता. काही वेळाने करोल बागेतील त्या जुन्या हवेली बाहेर हळूहळू एका पांढऱ्या रंगाची गाडी थांबली. मदनलालजी आणि पुनीत दोघेही घराबाहेर आले. गीतू देखील त्यांना कॅबमध्ये सोडण्यासाठी त्यांच्यासोबत आली. पुनीतने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि आदराने वडिलांना बसण्याचा इशारा केला. मदनलालजी हळूहळू गाडीत बसले, पण त्यांची नजर घराच्या दारावरच राहिली. जणू काही कोणीतरी त्याला पाहत आहे, कोणीतरी उभे राहून वाट पाहत आहे. मग गाडी चालू होताच मदनलालजींच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ते स्वतःशीच म्हणाले, यमुना, आता सत्य उघड करण्याची वेळ आली आहे. मला जाणून घ्यायचं आहे की त्या दिवशी काय झाले होते. तू कुठे गेली होतीस आणि तू अजून का परतली नाहीस? आणि जर तुमच्या बेपत्ता होण्यामागे कोणी जबाबदार असेल तर तोही आता सुटू शकणार नाही. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत, पण त्यांचे हृदय जोरात धडधडत होते. पुनीतने वडिलांकडे पाहिले आणि थरथरत्या हातांना धरून तो हळू आवाजात म्हणाला, बाबा, काळजी करू नका. आता कोणतेही सत्य लपून राहू शकत नाही. जर गीतूचा यात खरोखरच हात असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. आता ती नक्कीच काहीतरी चूक करेल, ज्यामुळे सत्य आपोआप आपल्यासमोर येईल. मदनलालजींनी त्यांच्या मुलाकडे पाहिले, नंतर आकाशाकडे पाहिले, जणू देवाला प्रार्थना करत आहेत की माझ्या यमुनेची काळजी घे, आणि दृढ निश्चयाने जाऊ लागले. गाडी आता करोल बागेतून निघाली होती आणि जवळच्या एका ठिकाणी हॉटेल अप्सरासमोर थांबली होती. मदनलालजींनी आधीच ठरवल्याप्रमाणे हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता, तर सर्व काही एका विचारपूर्वक आखलेल्या योजनेचा भाग होता. कानपूरहून आलेला फोन, त्याचे अचानक घर सोडणे, सर्व काही पूर्वनियोजित योजनेनुसार घडले. यावेळी मदनलालजींनी ठरवले होते की आता त्यांची यमुना सापडेल. आता यमुनाला शोधून काढीन, त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच पुनीतनी दरवाजा बंद केला आणि लगेच इन्स्पेक्टर शर्माला फोन केला. शर्माजी, आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही सर्व तयारी झाली का? फोनच्या दुसऱ्या बाजूला इन्स्पेक्टर शर्मांचा गंभीर आवाज आला. आता तुम्ही निश्चिंत राहा. सगळं आमच्या नियंत्रणात आहे. मी तुमच्या घरावर लक्ष ठेवून आहे.
आताही साध्या वेशातील माझे 2 विश्वासू पोलीस तुमच्या घराजवळ उभे आहेत. कोणालाही किंचितही शंका येणार नाही. मदनलालजींनी त्यांच्या मुलाकडे पाहिले आणि बेडवर बसत म्हणाले, आता आपल्याला फक्त रात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतर सुनेचा खरा चेहरा सर्वांसमोर उलगडेल. हॉटेलच्या खोलीत क्षणभर शांतता पसरली. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. जणू काही आकाशी या खेळाची साक्ष देऊ लागला होता. सासरे आणि नवरा निघून जाताच गीतू लगेच घरामध्ये आली. तिचा चेहरा घाबरलेला होता. तिला जाणू लागले होते की आता काहीतरी मोठं घडणार आहे. वेळ वाया न घालवता तिने मोबाईल उचलला आणि तिचा भाऊ मुकेशला फोन केला. फोन उचलताच ती मोठ्या आवाजात म्हणाली, मुकेश, तू आईसोबत लगेच माझ्या घरी ये. 1 मिनिटही उशीर करू नकोस. तेव्हा फोनच्या पलीकडून मुकेशचा आवाज आला, गीतू, काय झालं? तू इतकी घाबरलेली का दिसतेस? सगळं ठीक आहे ना? काही झालं का? गीतू चिडून म्हणाली, मी जे सांगते ते कर. मी तुला फोनवर काहीही सांगू शकत नाही. मी घरी एकटी आहे. तुम्ही दोघेही लवकर या. मुकेशला तिच्या आवाजात लपलेली अस्वस्थता जाणवत होती. तो आणखी काही प्रश्न विचारू शकला नाही. तो फक्त म्हणाला, ठीक आहे, मी आईसोबत येत आहे. आम्ही 15 मिनिटात पोहोचू. गीतूने काहीही न बोलता कॉल डिस्कनेक्ट केला आणि उत्सुकतेने दाराकडे पाहू लागली. जणू प्रत्येक क्षण तिला कुठल्या तरी संकटाच्या जवळ नेत होता. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली. गीतू धावत गेली आणि पटकन दार उघडले. तिची आई शांतीजी आणि भाऊ मुकेश समोर उभे होते. गीतूच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आई आत येताच तिने लगेच विचारले, काय झालं गीतू? तू इतकी घाबरलीस का? आणि एवढ्या रात्री आम्हाला बोलावून घेण्याची गरज काय होती? मुकेशने काळजीने विचारले. गीतू, मला सांग, काय झाले? तू इतकी घाबरलेली का दिसतेस? गीतू थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, घरी अनोळखी नंबरवरून फोन आला होता. त्याने पुनीतला सांगितले की तुझी आई कानपूरला आहे आणि माझे सासरे आणि पुनीत तिला घेण्यासाठी कानपूरला गेले आहेत. हे ऐकून मुकेश हसला आणि म्हणाला, तू खरोखरच वेडी झाली आहेस का? विनाकारण घाबरतेस. तुला आठवत नाही का? आम्ही तिला स्वतःच्या हाताने मारले आणि नंतर तिला इथेच या घराच्या अंगणात पुरले. शांतीजींनीही होकारार्थी मान हलवली. हो गीतू, तू विनाकारण घाबरत आहेस. जी जिवंत कशी असू शकते? आणि मग आपण तिच्याशी काय केले हे कोणाला कसे कळेल? पण गीतूच्या डोळ्यातील भीती अजूनही कमी झाली नव्हती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, जेव्हा आपण तिला पुरले तेव्हा ती पूर्णपणे मेली नव्हती. मला आठवते. हो, तिचे हात हालत होते. ती श्वास घेत होती. आणि जर कोणी तिला तिथून बाहेर काढले असेल तर? जर ती खरोखरच जिवंत बाहेर आली तर काय होईल? तिचे बोलणे ऐकून शांतीजी आणि मुकेश दोघांचे चेहरे थोडे गंभीर झाले. गीतू भडकली, आई, मला खूप भीती वाटते. जर ती परत आली तर आपले गुपित सर्वांना उघड होईल. आपण सर्वजण उद्ध्वस्त होऊ. मग मुकेशने काही विचार करून म्हटले, ठीक आहे, जर तुम्हाला एवढी शंका असेल तर आपण ती जागा एकदा खोदून का पाहू शकतो? दूध दूधच राहील आणि पाणी पाणीच राहील. आत्ताच. गीतूचा श्वास वेगवान झाला होता. जणू काही तिच्या आत एक मोठे वादळ निर्माण झाले आहे. आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित करत तिने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिले. घराचा दरवाजा आतून बंद होता. पडदे ओढलेले होते आणि संपूर्ण घर एका कटाच्या संध्याकाळात बुडालेले दिसत होते. तिघेही शांतपणे मागच्या वरांड्यात पोहोचले. अंधारात छतावरून लटकणाऱ्या बल्बचा फक्त पिवळा प्रकाश लुकलुकत होता. मुकेशच्या हातात फावडा होता. गीतूच्या मुठीत एक जड लोखंडी रॉड होता. दोघेही जमिनीच्या त्या भागाकडे पाहू लागले जिथे त्यांनी 2 वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने एका आईला पुरले होते. ती आई जी फक्त तिच्या मुलासाठी आणि पतीसाठी जगली, पण त्यांच्या लोभाची बळी ठरली. त्यांनी खोदकाम सुरू करताच मातीच्या प्रत्येक थरात एक रहस्य पुन्हा श्वास घेऊ लागले. मग आतापर्यंत एक कोपऱ्यात शांतपणे उभी असलेली शांतीजी अचानक म्हणाली, गीतू, हीच एक चांगली संधी आहे. तू आजच ते कपाट का रिकामे करत नाहीस? ती खोल हास्य करत म्हणाली, आई, तू माझ्या मनात जे होते ते खरोखरच सांगितले आहेस. आज खरोखरच एक शुभ दिवस आहे. हे ऐकून शांतीची वेळ वाया न घालवता मदनलालजींच्या खोलीकडे निघाली. तिथे पोहोचल्यावर त्याने पटकन कपाट उघडले आणि नंतर जवळच्या ड्रॉवरमधून लॉकरची चावी काढली. लॉकरची चावी फिरवून त्याने दार उघडताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अरे देवा! तिच्या तोंडून आवाज निघाला, इतके पैसे आणि हे बघ, इतके दागिने! खरोखर आपले नशीब बदलेल. तिचे हात थरथरत होते,
पण ती इतकी आनंदी होती की तिच्या चेहऱ्यावर लोभ स्पष्ट दिसत होता. तिने पटकन एका मोठ्या बॅगेत सर्व दागिने आणि नोटा भरायला सुरुवात केली. प्रत्येक दागिन्यासोबत तिच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न चमकत होते. ते होते लोभाचे, विजयाचे. वरांड्यात खोदकाम चालू होते आणि खोलीत दागिन्यांची लूट चालू होती. दुसरीकडे गीतू आणि मुकेश यांनी माती खोदण्याचे काम जलद केले होते. गीतूचा चेहरा तणावाने भरलेला होता आणि भीतीने लाल झाला होता. तिचे हात थरथरत होते, पण फावडे सतत हलत होते. अचानक एक तीव्र आवाज आला, जणू फावडे काहीतरी जोरात आदळत आहेत. कदाचित तिला त्याचा धक्का बसला असेल. मुकेशने खाली वाकून पाहिले, मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, बघ, मी तुला सांगत होतो, तू विनाकारण घाबरलीस. मी तुला सांगितले होते ती इथेच असेल. गीतूने भीतीने मातीकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा पांढरा झाला. तिचे तोंड उघडेच राहिले, जणू तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या गोठल्या होत्या. कारण माती खालून जे काही बाहेर आले होते ते अजूनही तिथेच होते. तिच्या समोर जे येत होते ते फक्त एक सांगडा होता, तिच्या सासू यमुनाजींचा, ज्यांना त्यांनी 2 वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने जिवंत गाडले होते. तिच्या हाडांना आता कोरड्या मातीने झाकले गेले होते. ती बाहेर पाहत होती. तिच्या फासळ्यांची रचना गीतूच्या आत्म्याला फाडून टाकेल असे वाटत होते. आणि तिथे अप्सरा हॉटेलच्या कोपऱ्याच्या खोलीत मदनलालजी आणि पुनीत सीसीटीव्ही फुटेज पाहत होते. खोदकामाचे दृश्य आणि खोलीतील सांगडा पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पुनीतचे डोळे विस्फारले आणि मदनलालजींचे हात थरथर कापू लागले. मदनलालजी ढसाढसा रडू लागले. नाही, असं होऊ शकत नाही. माझी यमुना मला सोडून जाऊ शकत नाही. त्या राक्षसांनी माझ्याच घरात माझ्या यमुनेला जिवंत पुरले आणि मी काहीच करू शकलो नाही. त्यांचं हृदय तुटत होतं, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते. एका आत्म्याचे ओझे वाहत होते. दुसरीकडे पुनीतला हालचाल करता येत नव्हती. त्याचे डोळे मोठे झाले होते. तो गप्प राहिला. घराबाहेर पडण्यापूर्वी योजनेनुसार पुनीतने वेगवेगळ्या ठिकाणी छुपे कॅमेरे बसवले होते, ज्यातील प्रत्येक दृश्य आता त्याला स्पष्ट दिसत होते. प्रत्येक कोपरा, प्रत्येक हालचाल रेकॉर्ड केली जात होती. या कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण देखील इन्स्पेक्टर शर्मा यांच्या फोनशी जोडलेले होते, जेणेकरून कोणताही पुरावा सापडताच त्यांना ताबडतोब कारवाई करता येईल. आता जेव्हा करोलबागेतील अप्सरा हॉटेलमध्ये बसलेले मदनलालजी आणि पुनीत यांनी हे दृश्य पाहिले होते आणि दुसरीकडे इन्स्पेक्टर शर्मा त्यांच्या घराजवळ एका पांढऱ्या व्हॅनमध्ये बसले होते, तेव्हा हे सगळं पाहत होते. मदनलालजींचे हात थरथरत होते, पण त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले. खिशातून मोबाईल काढला आणि थेट इन्स्पेक्टर शर्मांना फोन केला. शर्माजी लगेच दुसऱ्या बाजूने म्हणाले, आम्ही सगळं रेकॉर्ड केलंय. आता हे राक्षस पळून जाऊ शकत नाहीत. आम्ही तुमच्या घराबाहेर उभे आहोत, तुम्हीही या. मदनलालजीने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही वर्षानुवर्ष थांबलेले वादळ आज थांबणार आहे. ते म्हणाले, ठीक आहे शर्माजी, आम्ही निघत आहोत. आता पुरे झाले. आता माझ्या यमुनाच्या आत्म्याला न्याय मिळेल. मदनलालजी आणि पुनीत गाडीत बसले. गाडीचे हेडलाइट्स अंधाराला छेद देत पुढे जात होते. मदनलालजी आणि पुनीत घरी पोहोचताच इन्स्पेक्टर शर्मा आधीच तिथे उपस्थित होते. त्यांच्या 2 कॉन्स्टेबल आणि 1 महिला कॉन्स्टेबलसह इन्स्पेक्टर शर्मा यांनी जोरात दार ठोठावले. आत अचानक आलेल्या आवाजाने गीतूची आई आणि तिचा भाऊ घाबरले. वातावरणात शांतता होती. घबराट पसरली. शांतीजी घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, रात्रीचे 11 वाजले आहेत. यावेळी कोण असू शकते? तुझे सासरे आणि तो पुढीत आले आहेत का? गीतूने पटकन उत्तर दिले, आई काय म्हणतेस? तो कानपूरला गेला आहे. तो इतक्या लवकर कसा येऊ शकतो परत? तू थांब, मी बघते. गीतू दाराकडे सरकली, पण तिची पावले जड होती, जणू तिचे हृदयच नकार देत होते. पण पुन्हा दारावर थाप पडली. यावेळी आधीपेक्षा जास्त जोरात गीतूने दार उघडताच तिला समोर इन्स्पेक्टर शर्मा उभे असलेले दिसले. तिचे सासरे आणि नवरा तिथे उभे असलेले पाहून तिचा चेहरा फिकट पडला. तिने स्वतःला सावरले आणि अडखळत म्हणाली, तुम्ही आलास का? तुम्हाला आई सापडली का? ती कुठे आहे? तिला तिचे शब्दही पूर्ण करता आले नाहीत. तेव्हा पुनीतने तिच्याकडे रागाने पाहिले आणि मोठ्या आवाज करत म्हणाला, थांब, तुझं हे नाटक मी आता सहन करू शकत नाही. गीतूचा श्वास थांबल्यासारखा वाटत होता. ती काहीतरी बोलणार इतक्यात पुनीतने हात वर करून तिच्या गालावर जोरात झापट मारली. पुनीतचे डोळे अश्रूंनी भरले होते. अश्रू होते, पण त्यात ही आग होती. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, या घरात, या कुटुंबात तुला काय कमी होते? तू हे सर्व का केलंस? का गीतू, का?
गीतूला आता कळले की सगळं संपलंय. ती हळूच डोकं टेकवत गुडघ्यावर पडली आणि जोर जोरात रडू लागली. मला माफ कर. मला त्यांना मारायचं नव्हतं, पण त्या दिवशी त्याला सगळं काही माहित होतं. आणि मग सगळं अचानक घडलं. मदनलालजी मागे उभे होते. त्यांचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले होते. ते पुढे आले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, तू लोभात इतकी आंधळी झालीस. तुला काय कमी पडले? हे सर्व माझ्या मृत्यूनंतर तुझेच झाले असते. मग का? तू असे घृणास्पद कृत्य का केलेस? तू माझं प्रेम माझ्यापासून का हिरावून घेतलेस? तेवढ्यात गीतूने डोके वर केले. तिच्या डोळ्यात चिडचिड आणि पश्चातापाचे एक विचित्र मिश्र होते. ती म्हणाली, ते माझं असतं का? तुम्ही खोटं बोलत आहात. मी ते माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं. जेव्हा तुम्ही म्हणत होता की मी हे घर आणि हे सर्व पैसे ट्रस्टला हस्तांतरित करेन आणि मी पुणेतला काहीही देणार नाही, हे ऐकून मदनलालजी काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. मग त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तू ते ऐकलं, पण त्यानंतर मी काय बोललो ते नाही ऐकलं. जर तू ते ऐकलं असतंस तर तुला कळलं असतं मी यमुना सोबत फक्त मस्करी करत होतो. हे ऐकून गीतूच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला. आता खोलीत शब्दच नव्हते, फक्त तेच उरले होते. शांतता, अपराधीपणाची भावना आणि तुटलेल्या श्वासांचा आवाज होता. हे सर्व पाहून शांतीजी आणि मुकेश मागच्या दारातून शांतपणे पळून जाऊ लागले. इन्स्पेक्टर शर्मा यांनी हुशारीने इशारा केला आणि 2 कॉन्स्टेबलनी त्यांना पकडले. इन्स्पेक्टर हसत म्हणाले, तुम्हाला पळून जाण्याची इतकी घाई का आहे? मी तुमची दोघांचीही काळजी घेत आहे. बाकीचे अजून व्हायचं आहे. पोलिसांनी शांतीजी, मुकेश आणि गीतू यांना हातकडी लावून गाडीत बसवले. आता त्यांच्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नव्हते, कोणतेही निमित्त नव्हते. फक्त त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या रेषा होत्या. पश्चाताप, खूप काही होते, पण आता त्यांचा काही उपयोग नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मदनलालजींनी त्यांच्या पत्नी यमुनाचा फोटो हळूहळू उचलला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले, यमुना, आज तुझ्या मदननी तुला न्याय मिळवून दिला आहे. मग पुणेत हळूच त्यांच्याकडे आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दबलेल्या आवाजात म्हणाला, चला बाबा, आईला शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, सत्य जाणून न घेता एखाद्यावर संशय घेणे किंवा त्याच्याकडे बोट दाखवणे हे नातेसंबंधाची मुळे नष्ट करत आहे. ते आपले जीवन पोकळ करते आणि कधी कधी ही चूक आपल्याला आपल्या जवळच्या लोकांपासून कायमचं वेगळं करते. लोभ माणसाला केवळ आंधळच बनवत नाही, तर क्रूर देखील बनवतो. आणि जेव्हा डोळे उघडतात तेव्हा मग खूप उशीर झालेला असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका मनोरंजक कथेत भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.